तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। एकीकडे ग्रामीण विकासासाठी शासन कोट्यावधींचा निधी खर्च करत असल्याचा दावा करत असताना दुसरीकडे बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात मात्र सरकारी निधीची अक्षरशः उधळपट्टी आणि प्रशासकीय अनागोंदीचा कारभार धक्कादायक प्रकार समोर आला आहे। 15व्या वित्त आयोगातून बांधलेला एक पाईप कल्व्हर्ट पूल गेल्या काही महिन्यातच जमीनदोस्त करून त्याच जागी पुन्हा नवीन पुलाचे काम सुरू करण्यात आल्याचं धक्कादायक वास्तव या निमित्ताने समोर आलं आहे। या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी इंजिनियर राजू समाधान निगडे यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली आहे। जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथील लेंडी नदीवर गोरक्षनाथ महाराज मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर 15व्या वित्त आयोगातून एक पाईप कल्व्हर्ट पूल बांधण्यात आला होता। या पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी तेव्हाच विरोध दर्शवला होता। आश्चर्य म्हणजे ज्या कामावर ग्रामसभेने आक्षेप घेतला होता त्याच कामाचे 4,80,811 रुपये नियमबाह्य पद्धतीने कंत्राटदाराला अदा करण्यात आले। धक्कादायक बाब अशी की मार्च 2024 मध्ये पूर्ण झालेला हा पूल सप्टेंबर 2025 मध्ये अचानक तोडून टाकण्यात आला। हा पूल तोडण्यासाठी कोणतीही अधिकृत परवानगी किंवा ग्रामपंचायतीचा ठराव नव्हता असे पत्र ग्रामसेवक जोशी यांनी पंचायत समिती विभागाला दिलेले आहे। जुना पूल पाडून त्याच वादग्रस्त जागेवर आता पुन्हा 34.65 लाख रुपये खर्चून नवीन पूल आणि संरक्षक भिंतीचे काम सुरू करण्यात आले आहे। त्यामुळे शासकीय निधीचा दुरुपयोग करणाऱ्या कंत्राटदार व संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी या निमित्ताने समोर येत आहे। MCN न्यूज मराठी करिता गजानन सोनटक्के, सुनगाव। नमस्कार, मी राजू समाधान निगडे, राहणार सुनगाव। जसे की सर्व सुनगाववासियांना माहितीच आहे की 2023 साली गोरक्षनाथ महाराज मंदिराकडे जाणाऱ्या लेंडी नदीवर एक छोटा पाईप कल्वर्ट बांधण्याचं काम सुरू करण्यात आलं होतं, परंतु हे काम अंदाजपत्रकानुसार नव्हतं किंवा अर्धवट होतं। त्यामुळे श्री विजय शत्रुघ्न वंडाडे आणि श्री गजानन मारुती धुळे यांनी तशी तक्रार ग्रामपंचायत पंचायत समितीला केली होती। त्यानंतर त्यांनी उपोषणही केले। उपोषणाच्या अंती त्यांना असं सांगण्यात आलं की हा पूल पूर्ण करून देण्यात येईल। तशा प्रकारचं आश्वासन मान्य गटविकास अधिकारी यांनी त्यांना दिलं होतं। त्यानंतर हा पूल पूर्ण पण करण्यात आला, पण हा पूल पूर्ण झाल्यानंतरच 1 वर्षानंतरच या पुलाचं खोदकाम करण्यात आलं। त्यानंतरही श्री विजय शत्रुघ्न वंडाडे यांनी ग्रामपंचायतला विचारलं का या पुलाच्या खोदकामाबाबत माहिती द्या, परंतु ग्रामपंचायतनी सांगितलं की सदर पुलाची कोणतीही माहिती ही ग्रामपंचायत कार्यालयात नाही आहे। त्यानंतर त्यांनी गटविकास अधिकारी माननीय उपविभागीय अधिकारी यांना सुद्धा पत्र दिलं, बट त्यांच्याकडून त्यांना कोणताही रिप्लाय किंवा प्रतिक्रिया मिळाली नाही। हे सर्व चालू असतानाच त्याच जागेवर एक नवीन पुलाचं बांधकाम सुरू करण्यात आलं। नवीन पुलाच्या बांधकामाबद्दल सुद्धा ग्रामपंचायतला कोणतीही माहिती नाही किंवा कोणताही ठराव घेतला गेला नाही असं सांगण्यात आलं। सदर काम सुद्धा हे अंदाजपत्रकानुसार होत नव्हतं अशी तक्रार श्री विजय वंडाळे यांनी ग्रामपंचायत आणि मान्य गटविकास अधिकारी यांना दिली, बट सदर तक्रारीची सुद्धा कोणतीही दखल घेतल्या गेली नाही। असे असताना जुन्या पुलाचे देयक 4,80,811 रुपये हे परस्पर काढून घेण्यात आले आणि त्याबद्दलची कोणतीही माहिती कोणत्याही कार्यालयाला नाही आहे। असे असताना शासकीय निधीचा असा दुरुपयोग हा कदापि सहन केला जाणार नाही। जुन्या पुलाचे दिलेले देयक वसूल करावे, तसेच नवीन पुलाच्या कामाची अंदाजपत्रकानुसार जी गोष्टी आहेत रिक्वायर्ड आहेत त्याची निष्पक्षपणे चौकशी करावी असा अर्ज मी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हाधिकारी बुलढाणा यांना दिलेला आहे। तरीही त्यानंतरही जर कोणती कारवाई नाही झाली तर कायदेशीर पद्धतीने कारवाई ही करण्यात येईल याची नोंद घ्यावी। धन्यवाद।